कांदा प्रश्नी आंदोलन करताना हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली। मोदी फडणवीसांवर एकेरी भाषेत टीका करताना हर्षवर्धन सपकाळांनी वाहिली शिव्यांची लाखोली। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। चांदवडमध्ये मवियाच्या ठिय्या दरम्यान आंदोलकांची धरपकड। रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं। कांदा प्रश्नी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 6 ते 7 जणांचं शिष्टमंडळ उद्या अमित शहांना भेटणार। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। पेट्रोल डिझेलचा साठा कोण करतंय याची चौकशी करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीतून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। अफवेमुळे 52% इंधन खरेदी अधिकची झाल्यामुळे अडचण होण्याची शक्यता। प्रत्येक आगाराला 5 लिटर डिझेल बचतीच्या सूचना। एसटी महामंडळ आणि तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रताप सरनाईकांची माहिती। इंधन दरवाढ होत राहिल्यास भाडेवाढ अटळ, सरनाईकांचा पुनरुच्चार। इंधन दरवाढीचा शालेय विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता। एकाच सत्रामध्ये शाळा भरवा, स्कूल बस संघटनेची मागणी। तर शाळा सुरू होण्यापूर्वीच बस सेवेचं शुल्क वाढवण्याचेही संकेत। विदर्भ तापलेलाच। चंद्रपुरातील ब्रह्मपुरी देशातील सर्वात उष्ण शहर। अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला रेड अलर्ट, तर नागपूर आणि अकोल्याला ऑरेंज अलर्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।